प्रवाहाच्या रेड कार्पेटसाठी मी ही अशी रेडी झालेले आहे. गणेशोत्सव स्पेशल रेड कार्पेट आहे. सो पारंपरिक पोशाख घालून यायला सांगितलं आहे, त्यामुळे मी आपला हा माझा साडीचा ड्रेस शिवला आहे, तोच घातला आहे पुन्हा. मला फार आवडतो आणि हा कलर खूप सुंदर वाटतो. बेस्ट डिसिजन घेतला मी या साडीचा हा ड्रेस शिवण्याचा. खरंच खूप सुंदर आहे. मी ना तुम्हाला दाखवते नंतर पूर्ण असा. 1 hour later. आणि माझी चिंगोरी गोरोली माझी मला खूप दिवसांनी भेटली. कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी थोडी पेटपूजा चालली आहे इथे. बघू काय आहे. रसगुल्ला, भात, डाळ, सगळं मराठमोळं जेवण आहे. तर हा असा गणेशोत्सव स्पेशल स्टार प्रवाहाचा इव्हेंट असतो. दरवर्षी असतो. आपण हा कार्यक्रम टी व्हीवर बघतो सुद्धा. तर इथे माझी मैत्रीण नेहा ती तिच्या इंटरव्ह्यूची तयारी करत होती. तर माझी मैत्रीण नेहा तिचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे मीडिया टॉक मराठी म्हणून. तर हे सगळे इंटरव्ह्यू तुम्हाला तिथे पाहायला मिळतील लवकरच. त्यामुळे आत्ताच तुम्ही तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान इंटरव्ह्यूज बघा. ती खरंच खूप छान इंटरव्ह्यू घेते कलाकारांचे. तर ते तुम्हाला तिथे बघायला मिळतील. तसंच इथे बरेचसे अजून माझे पत्रकार मित्र होते. तर त्यातलाच हा समोर जो दिसतोय तो नितीन म्हणून आहे आणि तो सुद्धा त्याच्या चॅनलसाठी इंटरव्ह्यू घेत होता कलाकारांचे. तर तुम्ही त्याचे पण इंटरव्ह्यू बघू शकता. बरं, इथे माझी फ्रेंड आहे दीपिका आणि रुपाली सुद्धा इथे आहे. तर रुपालीने दीपिकाला आग्रह केला की आपण एक फुगडी हलूयात म्हणून. तर त्या इथे फुगडी हलतायत दोघीजणी. बरं, इथे रुपाली सुद्धा बऱ्याच दिवसांनी भेटलेली, तर आम्ही थोडंसं गपशप करत होतो. थँक्यू सर. तुम्हाला सुद्धा. स्टार प्रवाह गणेशोत्सवानिमित्त सगळे असे छान मराठमोळ्या कपड्यांमध्ये सजून आलेले आहेत आणि सगळेच कलाकार खूप छान दिसत आहेत. मला आवाज म्हणून याला आवाजच देत नाही. ह्याला ओळखच दाखवायची नाही. ह्याला डिलीट करायचं. बघेपर्यंत ब्लॉग बनवते भाई. एवढा मोठेपणा बंद झाला. रियुनियन आमचं झालं असं बोलू शकतो. अरे ही राष्ट्रगीताला उभी असते तशी. म्हणजे आमच्यातला एक होता तो आता स्टार झालाय. आमच्या पाठिंब्यामुळे झालाय. बाकी त्याचं कर्तृत्वाचं काय नाही. आमच्या डोक्यामुळे करायचा. हे एडिट नाही करायचं. हे गेलं पाहिजे ब्लॉग मध्ये. आमच्यामुळे तो स्टार झालाय. बाकी त्याचं कर्तृत्व काय नाही. स्वतः तरी काय बोलेल. त्याला एडिटिंग आम्ही शिकवली. नाव सांग ना. तो तरी काय बोलेल. वैभव शिंदे. वैभव शिंदे अंडरस्कोर शिंदे. व्हायरल आहे तुझं. आई सोबत आता भरपूर व्हायरल. बोलायचं तू कोण साक्षी आनंदीला. बिलकुल एडिट नाही झालं पाहिजे. नावावरच त्याने करिअर घडवत होता. बिलकुल एडिट नाही झालं पाहिजे. जर एडिट झालेला दिसला ब्लॉग ह्या नावावरच नाही साक्षी नावावरच त्याने करिअर घडवलं. मम्मी ब्लॉगच्या भाई पण हा मोठा माणूस आहे म्हणा. भारतीय टीमच्या ब्लॉग मध्ये दिसतो मला. समोसा देत होता. अरे म्हणून तिला समोसा देत होता. अरे मग तिने ह्याला विचारलं की आपका शादी हुआ है क्या.
रोड बोलली तुला? अरे क्या बात आहे. हे कधी रे कोणता ब्लॉग मी बघणार? मी तिचे ब्लॉग बघते. अरे कसे रे कसे. सो मी प्रेटी पॉकेट्स नावाचा नवीन स्टार्टअप सुरू केलाय आणि त्यात तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे युनिक पाउचेस मिळतील. हे माझं आहे. वाव किती क्यूट आहे. तुझ्या इंस्टाग्राम पेजचं काय नाव आहे? Pretty_pockets. ओके. या प्रेटी तर नक्की हिच्या बिझनेसला सपोर्ट करा. थँक्यू. आमचं आता इथलं तर झालंय सगळं. नेहाचे इंटरव्ह्यू वगैरे घेऊन झाले आहेत कलाकारांचे. नेहाचं आता स्वतःचा थोडं शूट बाकी आहे. कितीही कोट लावले तरी माझं काही भागत नाही. तरी माझं पोट काय भरत नाही. किती कोट लावले तरी पोट भरत नाही. नेहा आणि विवेकच्या सानिध्यात राहून थोडीफार मी देखील. नेहाचा ड्रेस छान वाटतोय ना हा? नेहा कुठून घेतलास ग हा? पूर्ण दाखवते थांब मी. अगदी सुंदर आहे. नावाचा ब्रँड आहे. ओके. कोलॅब केलाय. मला प्लीज कमेंट करून सांगा नेहा तुम्हाला कशी वाटते या आउटफिटमध्ये. ट्रेडिशनल छान दिसतीये ना ती? कोणाच्या असं नाही. हो हो हो. आमचं आता झालं इथलं काम. आम्ही आता जरा स्नॅक्स घेतोय. आमचं स्नॅक्स तिरंगा आहे. हो. चला आता आपण पॅकअप करूया आणि निघूया तिथून. चला गाईज. आमचा भाऊ कंटाळला आहे. जाऊ दे चला. भावाला भाव चढलाय. तर असा भाव चढला. इव्हेंट होता एक. हे तू पण किती सुंदर काढलायस विवेक. विवेकने किती छान काढलाय. अगं विवेकने पण सुंदर काढलाय बघ ना. अरे मी म्हटलं त्याने पण किती सुंदर काढलाय. चला आपण निघूयात. विवेक पण स्पॉटिंग करतो. हो. चला बुवा घरी जाऊयात. कुत्र्याच्या पाठी मांजर लागलेलं कधी तुम्ही पाहिले? हे पहा, कुत्र्याच्या पाठी मांजर लागले. कसं बोलतेस ग भावाला? कसं बोलते? तो मला घालून पाडून बोलतो ते शूट होत नाही. घालून पाडून? ये स्वप्नेशी. हा हा. ये स्वप्नेशी. काय रे स्वप्नेश माझ्या मैत्रिणीला असं करतोस? किती चांगल्याने विचारायला आले मी. तुला म्हटली की चालू कर तो येतोय. अरे म्हणजे तुझं दाखवायला तुझ्या आठवणी प्रिझर्व करायच्या होत्या. काय प्रिझर्व करायच्या होत्या? लगेच जा म्हटली. साडी मारती तू लगेच जा. शाळेतली सगळी फी परत घेऊन ये. प्रिझर्व कोण आहे? वाघाला वाटतं. ए चला आम्ही येतो. आम्ही प्रत्येक इव्हेंटला. बाय. तू कशी आलीस तू शोनी? मी कशी आले? मला नाही आठवत आहे. आम्ही नजरेत ना. आमचं झालंय इथलं सगळं आणि शूट वगैरे झालंय करून. इंटरव्ह्यू वगैरे पण नेहाचे झालेत सगळे आणि आमचं सगळं कोलॅबचं पण शूट झालंय. आता आम्ही निघतो इथून. आता बघू. मडला आलेलो आम्ही. खरं तर गणेशोत्सव स्पेशल स्टार प्रवाहाचा हा इव्हेंट होता. तर आम्ही आता निघतो इथून आणि आता बाय रोड बघू किती ट्रॅफिक वगैरे असेल ते. आय होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मराठी सिनेसृष्टीमध्ये जे काही घडतं ते मी एक पार्ट आहे म्हणजे ॲज अ जर्नलिस्ट म्हणून. तर माझा सिने गॉसिप्स नावाचा पेज आहे. तर त्यानिमित्ताने मी जात असते बऱ्याच इव्हेंटला. जर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा चॅनलला.